फास्ट 100 बातम्यांचा आढावा घेणार आहोत। ज्यांनी आपले सरकार पाडलं त्यांच्या छताखाली जाऊन बैठक घेतल्यानं विश्वासार्हता कमी होते। विधान भवन ओस पडलं होतं का? आमचं मन दुखावलं। पवार गद्दारांना प्रतिष्ठा देतायत। पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये बैठक घेतल्यानं संजय राऊतांची पवारांवर टीका। पवार शिंदे भेटीला राजकीय दृष्टीनं पाहू नका। ठाकरेंच्या शिवसेनेनं राजकीय गैरसमज करून घेऊ नये। राऊतांच्या नाराजीवर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। येत्या काही दिवसात एनडीएची ताकद वाढताना आपल्याला दिसेल। शिंदे आणि पवारांमधल्या बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदमांचं सूचक वक्तव्य। पुढच्या काही दिवसात आपल्याला चांगले निर्णय दिसतील, योगेश कदमांचा दावा। भेट घेणं चुकीची गोष्ट नाही। राज्यामध्ये जे आयुध असेल ते आम्ही वापरतो। सर्वजण मिळून चर्चा करतो। सर्व मिळून काम करण्याची राज्याची पद्धत आहे। शिंदे पवारांच्या भेटीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार फडणवीसांच्या भेटीला। सुनेत्र पवार वर्षा निवासस्थानी फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल। मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळल्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहामध्ये संतापले। ज्यांना कुत्र विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात। राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। प्रश्न विचारणारा मुख्यमंत्री कुत्रा भाडे के टट्टू म्हणतायत। महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे। फडणवीस एखाद्या सुलतानासारखे वागतायत। फडणवीसांनी एक प्रकारे आणीबाणी घोषित केली आहे। संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। मंत्रालयासमोर रविकांत तुपकरांचं आंदोलन। कर्जमाफी शेतमालाला हमीभावासाठी आंदोलक आक्रमक। सरसकट कर्जमाफी करण्याची आंदोलकांची मागणी। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। मंत्रालयासमोर रविकांत तुपकरांचं आंदोलन। कर्जमाफीसाठी आंदोलक झाडावर चढले। मंत्रालयासमोर झाडावर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन। सरसकट कर्जमाफी करण्याची आंदोलकांची मागणी। क्रेनच्या साह्यानं आंदोलकांना झाडावरून उतरवलं। ठाण्यामधील डॉक्टर मारहाण प्रकरणामधील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक। उच्च रक्तदाबामुळे त्याच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू। आज न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची हजेरी लागण्याची शक्यता। रायगडमध्ये भाजप नगरसेवकाकडून महाडच्या मुख्याधिकाऱ्यांना मारहाण। महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकरांना भाजप नगरसेवकाकडून मारहाण। मारहाण प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून आधी वाद, नंतर मारहाण। अंधेरी चांदिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद। इंग्रजी स्पीकिंग क्लासेसच्या विरोधात मनसे आक्रमक। मराठी बोलणार नाही, इंग्लिश अकॅडमी संचालकानं मनसे पदाधिकाऱ्यांना उद्धट उत्तर दिल्याचा आरोप। राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी नागपुरात काँग्रेस आक्रमक। काँग्रेसचं सरकारच्या विरोधात आंदोलन। 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना मराठी भाषा सक्तीची। महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमामध्ये सुधारणा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। ठाण्यामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याची घटना, तर अनेक जण जखमी। झाडासंदर्भात मनसेचं अनोखं आंदोलन। झाडाभोवती सिमेंट काँक्रिटीकरण हटवण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यामधील अनेक गावांना मध्यरात्री 3 ते 4 वेळा भूकंपाचे धक्के। 4.6 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये बसलेले भूकंपाचे धक्के लातूर जिल्ह्यातही जाणवले। उदगीर शहरातील भूकंपाचे हादरे सीसीटीव्हीमध्ये कैद। धक्क्यानंतर जनावरं आणि कुत्रे घाबरल्याचे दिसून आले। मोशीमधील इमारत दुर्घटना प्रकरणी चौकशी होणार। रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस दुर्घटनेची चौकशी करणार। कचरा प्रकल्प अँटोनी लारा रिन्युएबल कंपनी पीपीपी तत्वावर चालवत होती। प्रकल्पाचं कामकाज करण्यासाठी कार्यालय उभारलं होतं। नाशिकच्या निफाडमधील चांदोरीमध्ये गोदावरी नदीनं पात्र सोडलं। हेमाडपंथीय मंदिर पाण्याखाली। खंडेराव महाराज मंदिरातही पुराचं पाणी शिरलं। पुरासोबत आलेले मासे पकडण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। मासेमारी करताना पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष। उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर, आग्रा आणि गाझियाबादमध्ये मुसळधार पाऊस। अनेक भागामध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण। नालासोपारामधील पाणी ओसरताच भाजी मार्केट पुन्हा सुरू। पावसामुळे गेल्या 4 दिवसांपासून नालासोपारामधील सेंट्रल पार्क भाजी मार्केटलाही फटका बसला होता। नालासोपाऱ्यामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं वसई विरार महापालिकेकडून स्वच्छता मोहीम। नालासोपाऱ्याच्या आसोळा रस्त्यावर पालिकेकडून स्वच्छता। गेल्या 5 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे परिसरात कचऱ्याचं साम्राज्य। वसई विरारकडे जाणारी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा आज पूर्वपदावर। मुसळधार पावसामुळे काल गाड्या सुमारे अर्धा तास उशिरानं धावत होत्या। आज पावसाने विश्रांती घेतल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा। विरारकडे जाणारी लोकल सेवा पूर्ववत। नालासोपारा स्टेशन परिसर अजूनही पाण्याखाली। वसई विरारमधील परिसर गेल्या 5 दिवसांपासून जलमय।
मुसळधार पावसामुळे रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग बंद. आज रायगडावर पायरी मार्गाने प्रवेश नाही. दरडीच्या धोक्यामुळे महाड प्रशासनाचा प्रतिबंधात्मक निर्णय. पर्यटकांनी अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन. खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद. धरणाच्या पाणी पातळीमधील घट झाल्यानं विसर्ग बंद करण्याचा निर्णय. नदीपात्रामध्ये न उतरण्याचं प्रशासनाचं आवाहन. खडकवासला धरणामध्ये आता 16 टीएमसी पाणीसाठा. पुण्याच्या घाटमाथ्यावर गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे भोरमधील भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ. पालघरच्या झांझोळी धरणाची दुरुस्ती पूर्ण. तांत्रिक समितीकडून धरण सुरक्षित असल्याचा अहवाल. त्यामुळे स्थलांतरित 1000 नागरिकांना घरी परत पाठवण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात. अमरावती जिल्ह्यामधील पूर्णा मध्यम प्रकल्प विश्रोळी धरणाचे 2 दरवाजे उघडले. धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. पूर्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. पालघरच्या केळवेमधील मोरपाडा परिसरात पुरामुळे मोठे नुकसान. संजीवनी मिठागरालगतच्या आदिवासी बहुल वस्तीमधील 45 पैकी तब्बल 17 घरांचं मोठं नुकसान. पुराचं पाणी ओसरल्यानंतरही नागरिकांच्या अडचणी कायम. घरांमध्ये चिखलाचं साम्राज्य. कोयना धरण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. कोयना धरणाचा पाणीसाठा 59.75 टीएमसीवर. कोयना धरणामध्ये 89,510 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. कोयना नगरमध्ये 151 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 132 मिलीमीटर पाऊस. सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धरणामध्ये 26.25% उपयुक्त पाणीसाठा जमा. सध्या दौंडमधून उजनी धरणामध्ये 1,31,262 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. नाशिकमध्ये आज पावसाची विश्रांती. गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील पाणी ओसरलं. पुराच्या पाण्यासोबत पानवेली, जलवनस्पती आणि कचरा वाहून आल्यानं परिसर अस्वच्छ. पालिका प्रशासनाकडून तातडीनं स्वच्छता मोहीम. चाळीसगावच्या गवताळा अभयारण्यामध्ये केदारकुंड आणि धवलतीर्थ धबधबे प्रवाहित. तर डोंगरी नदीला पूर. वलठाण धरणामध्ये पाण्याची आवक सुरू. इगतपुरी तालुक्यामधल्या भाम धरणाच्या घाटमाथ्यावरील सुनाकडा धबधबा प्रवाहित. रौद्ररूप धारण केलेल्या या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. रायगडमध्ये अंबा नदीचं पाणी कोळीवाडा परिसरात शिरल्यानं मोठ्या प्रमाणात साचलं होतं पाणी. आता पूर ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांकडून दुकानं आणि परिसर स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात. रत्नागिरीच्या अंगले गावातील वरची राऊतवाडीमध्ये भूस्खलनाचा धोका निर्माण. ओढ्यालगतचा संरक्षक कठडा ढासळत असल्यामुळे ग्रामस्थांनी कायमस्वरूपी संरक्षण भिंत उभारण्याची मागणी. रायगडच्या माणगावमधील पुराचं पाणी ओसरलं. मात्र शहरातील सर्व्हिस रोडवर अद्यापही पाणी साचलं. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना ये जा करताना अडचणींचा सामना. रायगडच्या खालापूर तालुक्यामधल्या सावणेमधील एचपीसीएल कंपनीचे 3000 रिकामे सिलेंडर पाण्यामध्ये वाहून गेले. रिफिलिंगपूर्वी प्रक्रियेसाठी ठेवलेले सिलेंडर पाताळगंगा नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेले. सिलेंडरची 75 लाख किंमत असल्याची माहिती. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 71 धरणांपैकी 29 धरणं मुसळधार पावसामुळे 100% भरली. जिल्ह्यातील 5 धरणांमध्ये 80% होऊन अधिक पाणीसाठा. भंडाऱ्यामध्ये पावसानं उसंत घेतल्यानं गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद. दापेवाडा बॅरेजमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही घट. सिंधुदुर्गमधील मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. जिल्ह्यातील 9 धरणं 100% भरली. 1 मध्यम 8 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरून वाहत आहेत. पावसाळ्यामध्ये कोकणाचं सौंदर्य खुलं असून कणकवलीच्या घोणसरी धबधबा निसर्गप्रेमींचं वेधतोय लक्ष. जंगलमय भागातील हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नाशिकमधील धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गोदावरी नदी पात्रामध्ये 55,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सलग 4थ्या दिवशी नांदूर पंधपेश्वर धरणातून 13,407 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. 3 दिवसामध्ये 3.94 टीएमसी पाणी जायकवाडीकडे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास होणार मदत. नांदूर मधमेश्वर धरणाच्या अचानक वाढीव विसर्गानं गोदावरीला पूर. नदीकाठावर चरणाऱ्या 5 ते 6 गायी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या. पाण्यामध्ये वाहून गेलेल्या गायींपैकी एकीचा जीव वाचवण्यात यश. पुणे आणि घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. करमाळ्यामधील कोंढार चिंचोलीमध्ये पाण्याचं पूजन करून चांगल्या पावसासाठी प्रार्थना. शहापूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते तसंच पूल वाहून गेले. किनवली परिसरामध्ये नांदवळ इथे छोटासा पूल वाहून गेल्यामुळे नांदवळ आणि शेरेपाडा या गावांचा संपर्क तुटला. शिक्षक संघटनांचं राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन. नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद राहणार. राज्यातील शिक्षकांचं शाळा बंद आणि सामूहिक रजा आंदोलन. आंदोलकांचे 1 दिवसाचं वेतन कपात करण्याचे सरकारचे आदेश. भंडाऱ्यामधल्या तुमसर नगर परिषदेमधील 60 कंत्राटी सफाई कामगार संपावर. थकीत पगार आणि किमान वेतनाच्या मागणीसाठी कामगार 9 दिवसांपासून संपावर. मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.
नाशिकच्या मालेगावी कृषी केंद्रामध्ये बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. पावसामुळे जमिनीमध्ये ओल असल्यामुळे खरीप पेरणीला वेग. कृषी केंद्रांमध्ये मका बाजरी बियाणांना मागणी. नागपूरच्या सोनेगाव अमराईमधील 200 झाडांच्या वृक्षतोडीच्या प्रस्तावाला पर्यावरण प्रेमींचा जोरदार विरोध. कायदेशीर प्रक्रियेमधील त्रुटींचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महापालिकेकडून जनसुनावणी तहकूब. संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याचा आळंदीमधून प्रस्थान. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात आळंदी नगरी दुमदुमली. हजारो वारकरी भाविक आणि भक्तांच्या उपस्थितीमध्ये माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा रंगला. नेवासा इथून आषाढी पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान. पहिल्या रिंगण सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती. मुंबईतल्या रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचं मोठं नुकसान. 418 पोल पडल्यानं 97 गावातील वीज पुरवठा खंडित. चिंचवाडी गेल्या 6 दिवसांपासून अंधारात. जळगावच्या चोपडा शहरामध्ये विजेच्या धक्क्यानं गायीचा मृत्यू. वीज प्रवाह पोलमध्ये उतरल्यानं गायीचा मृत्यू. महावितरणच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप. पुण्यामधल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण रजिस्ट्री रद्द करण्यात यावी. पुणे सत्र न्यायालयाचे आदेश. हवेलीच्या उपनिबंधकांना रजिस्ट्री रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश. मालमत्तेमध्ये स्वारस्य नाही, अमेडिया कंपनीनं न्यायालयामध्ये सांगितलं. समृद्धी महामार्गावर खुलेआम देशी दारूची विक्री. पेट्रोल पंपालगतच्या अनधिकृत हॉटेलमध्ये दारू विक्री. वैजापूरच्या दवाला परिसरामधील धक्कादायक प्रकार. व्हिडिओ व्हायरल. चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील अभिजित काळे बंधू परभणीकर हॉटेलचा एफडीएकडून परवाना निलंबित. किचनमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन उघड. भंडाऱ्यामध्ये घरातून एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश. कारवाईमध्ये 13,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. टोळीचा प्रमुख कपिल खोबराकडे सह 3 मकुका. नागपूरच्या धंतोली परिसरामधील परसवाणी कुटुंबातील बेपत्ता झालेल्या 5 सदस्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश. 5 सदस्य पिंपरी चिंचवडमध्ये सुखरूप सापडले. कर्जाचा ताण आणि सावकाराच्या छळामुळे त्यांनी घर सोडल्याचे पोलीस तपासामध्ये समोर. धाराशिवमध्ये युपीचा कुख्यात गुंड विजय मिश्राची जकेकूर एमआयडीसी मधील कोट्यवधींची मालमत्ता सील. त्याच्या दाल मिलला टाळं ठोकलं. उमरगा आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. मराठवाडा जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारामध्ये 2320 वृक्षांची लागवड. पोलीस अधीक्षक कार्यालय आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम. इचलकरंजीच्या पेटवडगाव शहरामध्ये भर दिवसा धारदार शस्त्रानं पत्नीवर वार करून निर्घुण खून. वडगाव बसस्थानकाच्या मागील बाजूला घडली घटना. अमृता दीपक कांबळे असं मृत महिलेचं नाव. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये घरगुती वाद सुरू होता. प्रियकरानं बळजबरीनं अत्याचार केल्यानंतर वडिलांची इज्जत जाऊ नये म्हणून अल्पवयीन मुलीनं विष प्राशन करत जीवन संपवलं. अमरावतीच्या वरुड तालुक्यामधला प्रकार. प्रियकरासह त्याचा मित्र आणि मृत तरुणीच्या 2 मैत्रिणींच्या विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये कृषी विभागाच्या पथकाकडून 2.5 मेट्रिक टन बोगस खतसाठा जप्त. नाशिकच्या कंपनीशी संबंधित या प्रकरणामध्ये कंपनी मालकासह 5 जणांच्या विरोधात पवनी पोलिसात गुन्हा दाखल. परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या आडगाव बाजारमध्ये रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर चिखल असल्यामुळे वाहनं फसली. रस्त्यावर कंत्राटदारानं माती टाकल्याचा नागरिकांचा आरोप. छत्रपती सोशल मीडियावर व्हायरल. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरामध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला. तरुण गंभीर जखमी. 8 दिवसामध्ये हल्ल्याच्या घटना. 17 वर्षीय मुख्य आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये. परळी प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराची एनएसजी नॅशनल सिक्युरिटी गार्डकडून सुरक्षा संदर्भात रेकी. मंदिरातील प्रवेश, आपत्कालीन व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा घेतला आढावा. कल्याणमध्ये भरधाव बसमुळे शाळकरी मुलांच्या रिक्षाचा अपघात. अपघातामध्ये 4 शाळकरी विद्यार्थी जखमी. कल्याणच्या वालधुनी मार्टिन चौक परिसरामधली घटना. रिक्षामध्ये 6 विद्यार्थी चालक प्रवास करत होते. वाशिममध्ये शेतकऱ्यांना कमी मोबदला दिल्याप्रकरणी न्यायालयाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका. पैसे न दिल्यास तोंडगाव टोलनाका जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश. आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाला चपराक. आई-वडिलांकडून गिफ्ट मिळालेलं घर परत करावं लागणार. मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली.